जालना शहरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण माझ्या पाठीमागची दृश्य पाहू शकता की मोठ्या संख्येने यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ज्या नर्सेस आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। विविध मागण्यांसाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक हा जो मोर्चा आहे तो काढलेला आहे। आपल्यासोबत समन्वयक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। मला सांगा, आज धडक मोर्चा काढलेला आहे तुम्ही, काय नेमक्या तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आज जालन्यामध्ये मेल नर्सेस बचाव समितीतर्फे सगळं नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना घेऊन हा मोर्चा काढलेला आहे। याची प्रमुख मागणी माझ्या हाताला GR बघू शकता। महाराष्ट्र शासनाला 11 जूनला अधिसूचना निघाली। स्टाफ नर्सेसची जी भरती आहे ती DMARच्या अंतर्गत, त्याच्यामध्ये 80% मुलींना जागा आणि 20% मुलांना जागा, असा अन्यायकारक संविधानाच्या लिंगभेदाच्या 14 ते 18 कलम विरोधात हा GR आहे। याच्यासाठी आम्ही गेल्या 3 महिन्यापासून लढत आहोत। तब्बल 11 दिवस छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आमरण उपोषण केलं। त्या आमरण उपोषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला असं म्हणाले की मी तातडीनं या 80-20 बद्दल करतो, पण त्या तातडीला आता 20 दिवस झालेले आहेत। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यापर्यंत मुद्दा आहे। सगळ्या महाराष्ट्राला ह्या नर्सिंगचा मुद्दा माहिती आहे। माझी जालन्याच्या वतीने आज हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला। सर्व जालन्याच्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी हा मोर्चा हातात घेतलेला आहे। विद्यार्थ्यांनी समोर येऊन विचारत आहेत की आम्हाला मेरिट बेसिसवर शिक्षण मिळतंय, तर आम्हाला मेरिट बेसिसवरच नोकऱ्या मिळायला पाहिजे, शिक्षण मोफत मिळालं पाहिजे आणि 80-20 तात्काळ रद्द झालं पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। मी सर्व जालन्याच्या विद्यार्थ्यांच्या वतीने पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री आपण जसं म्हणता की मी पुन्हा येईन, जर 80-20 लवकर रद्द नाही झालं तर आम्ही पुन्हा येऊ। जालनाकर म्हणतायत आम्ही पुन्हा येऊ। आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत, काय सांगाल? फार आक्रमक तुम्ही झालेला आहात, प्रचंड घोषणाबाजी करताय सरकारच्या विरोधात, काय भूमिका आहे? मी नर्सिंगची विद्यार्थिनी आहे आणि जे 80-20चा रेशो आहे तो बंद करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। कारण जे माझे मित्र आहेत, माझे भाऊ आहेत, ते लागत नाही आहेत नोकरीला। जे नोकऱ्या आहेत त्या आम्हाला जर मेरिट बेसिसवर आमचा रिझल्ट लागतो, मार्क्स येतात आमचे, तर जे आम्हाला नोकऱ्या आहेत त्यासुद्धा मेरिट बेसिसवरच लागल्या पाहिजेत ना। त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही छत्रपतींच्या मातीत राहणारे लेकरं आहोत। म्हणजे छत्रपतींच्या मातीत राहणारे लेकरं जे आहेत त्यांच्यासाठी स्त्री पुरुष समानता ही असलीच पाहिजे, ऑब्व्हियसली असली पाहिजे। त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। काय पुढचा इशारा असणार आहे तुमचा? मी फक्त एवढं सांगेल की लिंगभेद नाही झाला पाहिजे, पुरुष आणि स्त्रीला समान अधिकार भेटला पाहिजे आणि 80-20 रद्द झालंच पाहिजे। तर नक्कीच आपण पाहतोय की जालनाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही सारी दृश्य आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे। 80-20चा जो लिंग विभाजनाचा जो नियम आहे तो रद्द करावा, अशी प्रमुख मागणी घेऊन हे सर्वच संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी धडकलेले आहेत। त्यामुळं यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी त्यांची आता प्रशासनाकडे मागणी आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।